फक्त तेवढ्या पिरियडपर्यंत करून काही जण सोडतात, परत ते जाडे होतात. बॉडी बिल्डिंग ही एक लाईफस्टाईल आहे, हे नॉर्मल लोकांचं काम नाही आहे. बॉडी बिल्डिंग करतात, कॉम्पिटिशन 1-2 वर्ष करून सोडून देतात. आपल्या जे प्रोफेशनल फिमेल बॉडी बिल्डर आहेत ते मीन्स मेल हॉर्मोन्स घेतात तर ते सगळं पुरं इम्बॅलन्स होतं बॉडीचं. म्हणजे कितीतरी एक्स्ट्रा तुम्हाला हेअर्स येऊ शकतात तुमच्या चेहऱ्यावर, तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल टेम्पररी बंद होतं, शट होतं, तुमच्या आवाजात पुरुषीपणा येतो. 28 वर्षाची तपस्या आहे जी त्यांनी दिली आहे या क्षेत्रासाठी, ज्यातनं त्यांनी खूप साऱ्या जिम्स डेव्हलप केलेले आहेत, खूप सारे नॉर्मल ट्रेनिंग्स दिलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मास नावाचा ब्रँड आहे ज्याच्यात 5 शाखा आहेत. आणि असं म्हणजे दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे. मनीष अडविलकर आलेले आहे. मनीषजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला की बॉडी बिल्डिंग हे एका माणसाचं करिअर होऊ शकतं का? 100% होऊ शकतं, पण ॲज अ बॉडी बिल्डर नाही, त्याने फिटनेसमध्ये पण त्याने अटॅच झालं पाहिजे. बॉडी बिल्डिंग फिटनेस हे एकच झालं, तर फक्त बॉडी बिल्डिंग नाही, त्यावर फिटनेस पण ॲड ऑन झालं पाहिजे. एखादं साधारण जिम उघडायचं म्हटलं, आता आजच्या तारखेला ट्रेंडच आहे Yes. जिमचा. Yes. नवीन तरुणी Yes, इच्छुक yes. खूप लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यांनी काय म्हणजे कुठून सुरुवात करावी पहिली? ज्या छोट्या जिम्स आहेत, ₹1,00,000 रेंट, ₹1.5 लाख रेंट, त्या जिम्स थोड्या चांगल्या रन करतायत, तर त्या जिम चालू शकतात. मोठा कॉन्सेप्टपेक्षा छोट्यापासून चालू करून तुम्ही पुढे जाऊ शकता मोठं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की फर्स्ट ऑफ ऑल फार मोठी उडी नाही घ्यावी, येस येस, छोट्या छोट्या याच्यात करा. छोट्या ह्याच्यातनं करावं. पण एखादा 2 फरक आहेत, एक बॉडी बिल्डिंग हा प्रोफेशन आहे आणि जिम हा प्रोफेशन वेगळा आहे. बरोबर. आता आपण पहिल्या बॉडी बिल्डिंगकडे वळूया की बॉडी बिल्डर म्हणजे नेमकं काय? बॉडी बिल्डर बोललं तर ही तपश्चर्या आहे. म्हणजे तुम्ही बोलाल की मी 2 वर्षात बॉडी बिल्डर होतो, 3 वर्षात होतो, तर ते इम्पॉसिबल आहे. त्यासाठी मिनिमम 10 वर्ष, 12 वर्ष, आणि तुमचे बॉडी टाईप काय आहे, कोणाकोणाला खूप लवकर रिझल्ट येतो, कोणाकोणाला खूप जास्त मेहनत करायला लागते. बॉडी टाईप कोणाचं जास्त फॅट असतं बॉडीमध्ये, कोणा एकदम बारीक असतात, जसे त्यांना ॲक्टोमॉर्फिक बोलतात. वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर कोच असणं खूप जरुरी आहे, जो त्या खेळातला आहे. आता असे खूप सारे कोच आहेत जे फक्त ऑनलाईन नॉलेज घेऊन तुम्हाला कोचिंग करतात, पण माझं असं म्हणणं आहे जो त्या खेळातला आहे, जसं बॉडी बिल्डर आहे तो स्वतः बॉडी बिल्डिंग केलेला आहे, स्वतः एक्सपिरियन्स आहे, तोच प्रॉपर ट्रेनिंग देऊ शकतो. जसा हॉकीचा कोच आहे तो बॉडी बिल्डरला कोचिंग देऊ शकत नाही. तर बॉडी बिल्डिंगमधलाच माणूस पाहिजे ज्याने बॉडी बिल्डिंग केलेली आहे, खूप वर्ष केलेली आहे, तपश्चर्या, त्याला काय किती सॅक्रिफाईस आहे याच्यामध्ये, किती खर्च आहे, किती मेहनत आहे, हे त्याला माहिती असतं. आणि त्यातले काही साईड इफेक्ट आहेत तो आपल्या स्टुडंटला सांगू शकतो. जसं मी एवढ्या वर्ष केलं आहे, जे माझ्यावर साईड इफेक्ट झाले, मला नॉलेज नव्हतं तेव्हाच्या टायमाला, गुगल पण नव्हतं की काही टाकलं तरी आता येतं बाबा, तुम्हाला बायसेप बनवायचे तर गुगलवर टाकलं तर तुम्हाला लगेच येणार बायसेपचे व्यायाम काय, डाएट काय. तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा बॉडी बिल्डिंग हा एक छुपा गेम होता, म्हणजे सिनियर्स काही सांगायचे नाहीत. सप्लिमेंटला पण तेव्हा एक असं स्टिरॉइड बोललं जायचं, सप्लिमेंट खातात म्हणजे हे लोक डब्बा खाऊन, पावडर खाऊन बॉडी बनवली, असं हे मिथ होतं. आता तसं नाही आहे, आता खूप ॲडव्हान्स झालं आहे. कोणीही प्रॉपरली करू शकतं अगर चांगला कोच हायर केला तर. तुमचं म्हणणं आहे की एखादा बॉडी बिल्डरला बनायचं आहे तर त्याने जिममध्ये बॉडी बिल्डिंग करावं, पण Yes. त्याच बरोबर त्याचा ट्रेनर म्हणजे गुरु म्हणून गुरु Yes. हा एक बॉडी बिल्डर. कारण जिममध्ये 10% मी बोलेन बॉडी बिल्डिंग, 90% ही बाहेर आपल्या घरी किचनमध्ये आपण काय खातो, डेली लाईफमध्ये काय न्यूट्रिशन आहे, ते सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त बॉडी बिल्डर जिममध्ये नाही बनू शकत. म्हणजे मग तुमचं म्हणणं आहे की एका वर्षात पण होईल किंवा 10 वर्षात पण होईल, ही मोठी एका वर्षात तर होऊच शकत नाही. अच्छा, होऊच शकत नाही. होऊच शकत नाही. कारण कित्येक मुलं असे असतात, त्यांना वाटतं की आपण जास्त पैसे खर्च केले तर लवकर बॉडी होईल, पण हा तसा गेम नाही आहे. तुम्ही पहिलीमध्ये आहेत तर 2री 3री करूनच 5वीला जायला लागेल. तुम्ही बोलाल मी पहिलीवरनं डायरेक्ट 5वीला जातो, तर ते इम्पॉसिबल आहे. ते तुम्हाला ग्रॅज्युअलीच जायला लागणार, तरच ते तुम्ही सक्सेस होऊ शकता त्याच्यात. साधारण एका बॉडी बिल्डरला आपल्या ध्येयापर्यंत पोचायला, म्हणजे अगदी मी म्हणेन की स्टेजच्या पहिल्या लेवलच्या कॉम्पिटिशन पोचायला काय साधारण खर्च असतो? खर्च डिपेंड्स तुम्ही काय लेवलला चालू करता. कारण आमच्या टायमाला सप्लिमेंट्स हे नव्हतेच स्टार्टिंगला. इवन
नॉलेज पण खूप कमी होतं. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त हार्डवर्क केलं आणि बेसिक डाएट. तर तसं बघायला काय गेलं तर काही खर्च नाही आहे. जर तुम्ही हार्डवर्क करताय तर ते तुम्ही लवकर अचीव करू शकता. आणि हा एक्सपेन्सिव्ह गेम आहे. आता पहिल्यासारखं नाही आहे की गरीब मुलंच फक्त बॉडी बिल्डिंग करायची. जुन्या जसं बोलायचे हार्डकोर जिथे विदाऊट AC जिम आहे तिथे बॉडी बिल्डर बनतात. पण आता तसं नाही आहे. गरीब हा बॉडी बिल्डर बनू शकत नाही, हे फॅक्ट मी सांगतो. म्हणजे ज्याला एक 10,000 पगार आहे तो कशी बॉडी बिल्डिंग करणार जर त्याचा डाएट एक्सपेन्स, न्यूट्रिशन त्याला घ्यायचं आहे, मायक्रोन्यूट्रंट आहे, विटामिन C, E खूप सारं वेगवेगळे आहेत ते तुम्हाला घ्यायला लागतात. BCAA, ग्लुटामिन, अमिनो ॲसिड हे नॉर्मल माणूस नाही अफोर्ड करू शकत. त्यासाठी तुम्हाला फायनान्सची गरज आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला अपग्रेड केले पाहिजे काही. आणि मॅक्सिमम आपल्या इथे मराठी बॉडी बिल्डर आहेत. मी महाराष्ट्रात बोलीन 90% सिंहाचा वाटा मराठी बॉडी बिल्डर आहे. सुहास खामकर, श्याम राठे, कितीतरी मी मोठे बॉडी बिल्डर बोलीन जे आणि झिरोतनं झालेले आहेत. आणि मी खरंच बघितलं आहे की पैसेवाले हे बॉडी बिल्डिंग करत नाही, कारण ह्याच्यामध्ये खूप हार्डवर्क आहे, खूप सॅक्रिफाईस आहे. तुम्हाला जे आवडतं तुमच्या चवीला ते तुम्ही खाऊ शकत नाही. त्यामुळे हे सॅक्रिफाईस सगळ्यात मोठं आहे की तुम्ही रेग्युलर जे फूड आहे डाळ भात चपाती भाजी हे तुम्ही खाऊ शकत नाही. जास्तीत जास्त बॉईल्ड फूड बॉडी बिल्डर खातात आणि ही कन्सिस्टन्सी असते. खूप वर्ष करायला लागते हे. फक्त तेवढ्या पिरियडपर्यंत करून काही जण सोडतात, परत ते जाडे होतात. बॉडी बिल्डिंग ही एक लाईफस्टाईल आहे, ती तुम्ही ॲडॉप्ट केली पाहिजे की तुम्हाला हेच खायचं आहे एवढे वर्ष. कारण मी स्वतः एवढे वर्ष तेच, कोविडमध्ये पण मी काही चेंजेस नाही केले. भले जिम बंद होत्या पण माझा डाएट शेड्यूल तोच होता. तेच मॉर्निंगला अंडी चिकन सगळं प्रॉपरली खात होतो मी. आणि बाकी मायक्रोन्यूट्रंट जे महत्त्वाचे आहेत, विटामिन C, झिंक, हे स्टार्टिंगपासून मी ॲडवाईज करत होतो लोकांना. पण लोक बोलतात की नाही नॅचरल तुम्ही खाल्लं पाहिजे. पण नॅचरल पालेभाज्या आणि त्याच्यामध्ये आता जसं विटामिन Cचं सांगतो तुम्हाला 1000 mg पाहिजे. एका मोठ्या संत्र्यात 100 mg आहे. 1000 mg मध्ये तुम्हाला 10 संत्री खायला लागतील, तर ते इम्पॉसिबल आहे. त्यापेक्षा एक 2 टॅबलेट 500 mgच्या सेलिनच्या किंवा लेम्सीच्या घेतलेल्या ते जास्त बेटर. पण मी का शाबूत राहिलो की मी चांगला व्यायाम केला आहे आणि एवढे वर्ष प्रॉपर डाएट केलं आहे. तर डाएट हे खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. माझा प्रश्न ज्या इच्छुक बॉडी बिल्डरसाठी आहे, यातनं इन्कम काय असतं, म्हणजे कसं ते कमवू शकतात? कारण खूप जणांना बनवायचं असतं. येस. पण त्याच्यानंतर एका पॉईंटला जाऊन त्यांना कळतं की, कारण ते कधी कधी जॉब जातो त्याच्यामुळे आपला कामधंदा नोकरी सोडतात. येस. म्हणजे घर परिवारावर पण परिणाम होतो. येस. तुम्ही काय सांगाल त्यांना? आता माझ्याकडे भरपूर मुलं येतात ना ज्यांना बॉडी बिल्डर बनायचं असतं. पण बॉडी बिल्डर त्या बनून जर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर ते 26 वयाच्या आतमध्ये पाहिजे. हे खूप कमी जणांना माहिती आहे. आणि राईट असोसिएशन बरोबर खेळणं खूप जरुरी आहे. इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या 3-4 असोसिएशन आहेत, पण ज्या कनेक्टेड आहेत रेल्वे, आर्मी, नेव्ही, पोस्ट, इन्कम टॅक्स, इथे तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या असोसिएशनमधनं खेळून मिस्टर इंडिया किंवा ज्युनियर मिस्टर इंडिया, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ह्या स्पर्धा खेळल्या पाहिजे. आताचे मुलं फक्त फॅन्सी स्पर्धा खेळतात ज्याच्यात फक्त ते स्वतःला प्रमोशन करतात इन्स्टा फेसबुकला. त्याचं पुढे काही फायदा नाही. हां, तुम्ही त्याचा प्रमोशनचा फायदा घेऊन मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला हायर करतात, पण ते एक लेवल तुम्ही पोचलात त्याच्यानंतर त्याच्यासाठी जो स्ट्रगल आहे तो खूप कठीण आहे. मग त्यासाठी मुलं स्पॉन्सर्स मागतात. स्पॉन्सरशिप हा एक भाग मी बोलीन एक लेवल चढल्यानंतर स्पॉन्सरशिप येते. तुम्ही जर स्टार्टिंगलाच बोलात माझ्याकडे पैसे नाहीत मला स्पॉन्सर पाहिजे तर ते पॉसिबल नाही. आजकालची मुलं ट्रेनर ती करतायत की सगळीकडे स्पॉन्सर्स मागतात. ते चुकीचं आहे. तुम्ही एक लेवल चढा, स्वतःच्या मेहनतीने जा आणि त्याच्यानंतर स्पॉन्सरशिप मागा. म्हणजे थोडक्यात त्याचं उत्तर आहे की अनप्रेडिक्टेबल आहे. इन्कम हा एक्झॅक्ट जसं आपण म्हणतो की इन्कम काही तुम्ही range सांगू स्वतःचं शकता नॉलेज अपग्रेड करा, स्वतःला ट्रान्सफॉर्म करा, स्वतः डाएट करा, वेगवेगळे वर्कआउट स्वतः करा. त्याने तुम्हाला क्लायंट मिळू शकतात. क्लायंटशी कसं बोलायचं. आज आपली मराठी मुलं आहेत फक्त व्यायाम करतात, पण त्यांना जर विचारलं व्यायाम कसा करायचा किंवा काय ते बोलू शकत नाही. तर ते स्किल पण खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही एखाद्या क्लायंटला कसं कन्सल्ट करता, तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स त्याला कसा तुम्ही सांगून त्याची ट्रान्सफॉर्मेशन करता, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता पूर्वीचा व्यायाम होता जो काय मी म्हणतात मलखांब किंवा हे सगळ्या गोष्टी आता अजूनही आहेत, पण बरोबर. आता एक मॉडर्न व्यायाम सुरू झालेले आहेत, जसे क्रॉसफिट आहे बरोबर. किंवा तुम्ही म्हणाल की कार्डिओव्हास्क्युलर Yes. ऍक्टिव्हिटीज Yes. आहेत. Yes. याच्याविषयी कसं तुम्ही डिफरन्शिएट कराल? पहिल्याचे जे जुने व्यायाम होते त्यात कार्डिओव्हास्क्युलर खूप लोक कमी करायचे, पण
मसल बिल्डिंग हा फक्त बाहेरचा भाग आहे. इंटरनल हेल्थसाठी तुम्हाला ॲरोबिक्स, कार्डिओव्हॅस्क्युलर ॲक्टिव्हिटी, क्रॉसफिट हे सगळं करणं जरुरी आहे. त्याने तुमचे हार्टबीट वाढतात आणि ओव्हरऑल तुमची हेल्थसाठी ते खूप बेनिफिशियल आहे. तर फक्त व्यायाम, वेट ट्रेनिंग मी सजेस्ट नाही करणार, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी खूप करणं जरुरी आहे. साधारण तुमचं म्हणणं आहे की 80% हे डाएट आहे आणि 20% हा 90%. अच्छा 90% डाएट 90% डाएट आहे. डाएट डाएट आहे. व्हेजिटेरियन लोकांनी कसं डाएट पाळावं म्हणजे बॉडी बिल्डिंग करताना? बरोबर. व्हेजमध्ये कसं आहे, फॅट सोर्स खूप आहे. म्हणजे एक तर डेअरी प्रोडक्ट तुम्ही पनीर किंवा हे, पण त्यात फॅट पण आहे. त्यामुळे सोया पनीर येतं. मग तुम्हाला सप्लिमेंट खाणं ॲड ऑन जरुरी आहे. समजा म्हणजे एका नॉर्मल माणसाला चांगला मसल बिल्डिंग करायचं आहे तर 1:2 रेशो, म्हणजे त्याचं 60 किलो वेट आहे तर 120 ग्राम प्रोटीन खाल्लं पाहिजे. तर 120 ग्राम व्हेजमधनं काढणं म्हणजे थोडं कठीण आहे. म्हणजे जर स्प्राउट्स खाल्लेत तुम्ही, जर डाळ खात आहे, खूप लोक बोलतात डाळ आणि कडधान्य खाल्लं पाहिजे. पण डाळीत समजा एक 100 ग्रॅममध्ये जास्ती कार्ब्स आहेत आणि प्रोटीन खूप कमी आहे, तर ते फायदा नाही. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा सप्लिमेंट वे प्रोटीन, BCAA हे ॲड ऑन करायला लागेल जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर. या तर तुम्ही गिफ्टेड पाहिजे. खूप सारे आहेत पंजाबचे जे म्हणजे व्हेजिटेरियन आहेत, पण सगळे व्हेज बॉडी बिल्डर बनणं खूप कठीण आहे. आणि ती मसल बिल्डिंग थोडं इम्पॉसिबल आहे. ॲटलिस्ट एग्स तरी पाहिजे. एगिटेरियन तर पाहिजे. आपल्याकडे काही इन्स्टिट्यूट्स आहेत का जिथे जाऊन माणूस शिकू शकतं? येस, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल ट्रेनरचे कोर्सेस तर बोलताय ट्रेनरच्या तुम्ही. courses येस, साठी. खूप सारे कोर्सेस आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक जो बॉडी बिल्डर बनतो त्याने ह्या वेगवेगळे कोर्सेस खूप करणं जरुरी आहे, की स्वतःला अपग्रेड करणं नॉलेज वाईज. म्हणजे समजा एका बॉडी बिल्डरला विचारलं बॉडीचा कुठल्या पार्टचं नाव, तर ते प्रॉपरली ते प्रोनाऊन्स करता आलं पाहिजे. हां, म्हणजे साधारण याला वय आहे का हो? म्हणजे याच वयामधून सुरुवात केलं पाहिजे या करिअरला आणि या वयानंतर तुम्ही करू शकत नाही असं काही मर्यादा नाही. आहे? पण माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही त्या फील्डमध्ये आहात तर तुम्ही थोडं प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे. म्हणजे खूप सारे मी ट्रेनर बघतो ज्यांचे खूप ओबेज आहेत, पोटफुडे आहेत, सोडून दिलेलं असतं. पण ॲटलिस्ट तुम्ही स्वतःला फिट ठेवलं पाहिजे. त्यानेच तुम्ही समोरचा माणूस तुमच्यावर इम्प्रेस होतो. म्हणजे दिसतं ते विकलं जातं, हे सगळ्या फील्डमध्ये आहे. तसं तुम्हाला दिसणं खूप जरुरी आहे. म्हणजे माझं म्हणणं 30+ झालं समजा तरी हा ऑप्शन करू शकतो करिअर? 100% करू शकतो. 30+ नंतर सुद्धा Yes, yes. माणूस येस, बॉडी आणि बिल्डिंगच्या जी करिअर मॅच्युरिटी असते ती 30 वयानंतरच येते. हां, कारण मॅक्सिमम ऑलिम्पियन्स जे आहेत ते 35, 36, 37 आहेत. येस. असं नाही की बाबा यंग ब्लडच म्हणजे नाही, यंग असं काही मसल्स नाही. लागतात नाही, असं काही नाही, असं काही नाही. पण आपल्या इकडे जो कॉन्सेप्ट आहे की 26 वयामध्ये तुम्ही ॲज अ तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये घेतात, तर 26 वयामध्ये ती मॅच्युरिटी येत नाही. इवन आम्ही रेल्वेमध्ये, मी आहे स्वतः 25 वर्ष मी काम करतो. इवन मी ऑफिसर्सना हे पण सांगितलं होतं की ती वयाची मर्यादा थोडं वाढवा, तुम्ही 32पर्यंत करा. कारण ती जी मॅच्युरिटी आहे ती 26-25 वयात येत नाही, जी बॉडी बिल्डरची मॅच्युरिटी असते. त्यामुळे तुम्ही एजचा फॅक्टर ॲटलिस्ट बॉडी बिल्डिंगसाठी 32 तरी करा. आज स्टेरॉइड शब्द हा फार कॉमन होत चाललेला Yes, आहे. yes. आणि बॉडी बिल्डिंग करताना लोकांचं ही मान्यता आहे की ते घेतल्याशिवाय बॉडी बिल्डिंग होऊच शकत नाही. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? प्रोफेशनल बॉडी बिल्डिंगला स्टिरॉइड ही एक काळी बाजू आहे. म्हणजे मी बोलतो त्याच्याबद्दल, काळी बाजू आहे. पण आताच असं झालं आहे की नवीन पिढी आहे ना, स्टार्टिंगपासूनच स्टिरॉइडकडे गेली आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, एक नॅचरल तुम्ही कंप्लीट करा. जिथे तुमची नॅचरल एफर्ट संपतात तिथे तुम्ही आर्टिफिशियलकडे, मी स्टिरॉइडला सपोर्ट नाही करत किंवा मी प्रमोट पण नाही करत, पण जे स्टार्टिंगपासून घेत आहेत मुलं, मी नॉर्मल जिम्समध्ये पण आजकाल बघतो नवीन मुलांना वेट गेनसाठी वेगवेगळ्या स्टिरॉइड्स ट्रेनर्स सांगतात, किंवा बाकी पण खूप सारे प्रमोटर आहेत जे पैशासाठी विकतात, पण त्याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत. त्याचं म्हणजे एक नॅचरल तुम्ही कंप्लीट करा, त्यानंतर अननॅचरलकडे जा. आणि राईट सोर्सकडनं करणं खूप जरुरी आहे. आज कोण पण उठलं विकताय, पण ते खूप चुकीचं आहे. त्याने खूप सारे इश्यूज झालेत, खूप सारे हार्ट अटॅक्स झालेत. तर ते बाकी प्रिकॉशन्स खूप जरुरी आहेत त्यात. म्हणजे बॉडी बिल्डिंग फक्त एका माणसाचा गेम नाही, त्याच्या पाठी फिजिओ असतो, न्यूट्रिशन देणारा असतो, कोच असतो. म्हणजे सगळं प्रॉपर पाहिजे. तुमची स्ट्रेचिंग प्रॉपर झाली पाहिजे. तुम्हाला इंजरीज प्रिव्हेंटसाठी तुम्ही काय केलं पाहिजे, कपिंग थेरपी आहे. मग हे खूप आता ॲडव्हान्स झालं आहे. आता हे नॉर्मल लोकांचं काम नाही आहे बॉडी बिल्डिंग.
जर प्रोफेशनल लेवलला करायचं तर असं नॉर्मल खूप सारे करतात कॉम्पिटिशन 1-2 वर्ष करून सोडून देतात, पण एक त्या लेवलला तुम्हाला पोचायचं आहे तर ती ग्रॅज्युअली सगळं स्टेज तुम्ही कंप्लीट केल्या पाहिजे. इंजुरीजवरनं तुम्हाला प्रश्न विचारतो Yes. की नॉर्मल खूप साऱ्या एक्झाम्पल्स आहेत की व्यायाम करताना इंजुरीज झाल्या असतात, कधीतरी डंबेल हातात न सटकतो किंवा इवन चुकीचा फॉर्ममुळे Yes, 100%. लोकांना म्हणजे रिप किंवा कुठपर्यंत म्हणजे कार्टिलेजचे मी प्रॉब्लेम बघतो आता जिममध्ये खूप सारे मुलं फक्त रील्स काढायचे आहेत किंवा पोस्ट करायचे आहेत म्हणून ओव्हरवेट मारतात, त्याने मेन इंजरीज होऊ शकतात. आणि वेट मारण्याचं पण ते एक टेक्निक असतं, ते तुम्ही प्रॉपरली नाही केलं तर तुम्हाला इंजरीकडे जाणार. शिवाय मोबिलिटी ट्रेनिंग ही खूप जरुरी आहे. आम्हाला स्टार्टिंगला मला स्ट्रेचिंग पण माहिती नव्हती स्टार्टिंगला आम्हाला, म्हणजे आम्ही पूर्ण लेग्स मारायचो पण लेग्सचा प्रॉपर स्ट्रेचिंग फॉर्म हा नंतर माहिती पडला की स्ट्रेचिंग पण घेऊन मसल अजून चांगला होतो, हे नंतर कळालं. मग तेव्हा आम्हाला क्रॅम्पिंग्स यायचे खूप, तर कळायचं नाही काय. पण आता कळतं आहे की त्या स्ट्रेचिंग नव्हतं. तर बिफोर एक्सरसाइज आणि आफ्टर एक्सरसाइज स्ट्रेचिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एक फिजिओथेरपिस्ट तुम्हाला पाहिजे ॲटलिस्ट, एक हायर करणं अगर तुम्ही प्रोफेशनल आहात, जो तुम्हाला प्रॉपर डीप टिश्यू देईल किंवा कपिंग थेरपी, निडलिंग थेरपी, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. तुमच्या मसलमध्ये नॉट्स होतात हे आपल्याला कळत नाही. पहिले आम्ही मसाज करायचो म्हणजे काय, 20 रुपयाला मसाज फक्त आपलं तेल लावून असं खासायचा. पण आता कळलं की आतमध्ये आपल्या मसलमध्ये नॉट तयार होतात ओव्हर एक्सरसाइजमुळे, तर ते त्यांच्या इक्विपमेंटने तोडतात. ते पेनफुल आहे थेरपी पण खूप हेल्पफुल आहे. आज नॉर्मल पब्लिकसाठी तुम्ही काय सांगाल की आज नॉर्मल पब्लिकला म्हणजे प्रत्येक पुरुषाला हे एक स्वप्न असतं की आपल्याला 6 पॅक्स यावे, त्यासाठी तो विविध प्रकार करत असतो आणि मग कधी कधी चुकीच्या ॲडवाईसमुळे कुठेतरी लँडअप होतो. तुम्ही त्यांना काय सांगाल की त्यांनी काय काय म्हणजे प्रत्येकाची 6 पॅक येणं म्हणजे ते एक टास्क, कठीण टास्क आहे हा. म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं नो डाऊट, पण त्या 6 पॅक मागे खूप म्हणजे खूप सारा हे आहे की तुम्हाला सगळं फॉलो करायचं आहे, प्रॉपर डाएट. आणि आजकालच्या ह्याच्यात तेवढा प्रॉपर डाएट फॉलो करणं खूप कठीण आहे. म्हणजे तुम्ही काम करता तर त्याच्यामध्ये सगळं घेऊन फिरणं ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. तर ॲटलिस्ट थोडा तुमचा प्रोटीन इंटेक प्रॉपर असेल, परत फास्टिंग करणं खूप जरुरी आहे आजकालच्या टायमिंगमध्ये. इंटरमिडिएट फास्टिंग जी आहे ॲटलिस्ट 10 तास तरी फास्टिंग करणं, त्याने तुमचं हिलिंग पॉवर वाढते. हिलिंग पॉवर मीन्स समजा तुमचं हाड तुटलं आहे तर तुम्हाला प्लास्टर लावतात. प्लास्टर काय जॉईंट नाही करत, तुमची हिलिंग पॉवर हार्ड जॉईंट करतं. प्लास्टर फक्त पकडून ठेवतं. ती हिलिंग पॉवर वाढायची असेल, एज वाईज ती हिलिंग पॉवर कमी होती. जसं म्हातारपणात हाड तुटलं तर लवकर जॉईंट नाही होत का, ती हिलिंग पॉवर तुमची कमी झालेली असते. तर तुम्ही फास्टिंग आणि प्रॉपर न्यूट्रिशन कराल तर तुमची हिलिंग पॉवर वाढते. तर हिलिंग पॉवर खूप महत्त्वाची आहे. आता निर्जल फास्टिंग पण करतात, 31 तास 32 तास निर्जल फास्टिंग, त्याने तुमचं इंटरनल सिस्टम खूप चांगला राहतो. महिन्यातनं दोनदा म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा खूप आता नवीन हे आलं आहे, 2दा निर्जल फास्टिंग. त्यात तुम्ही काही खायचं नाही, 31 तास काही खायचं नाही आणि काही पियायचं नाही, त्याने तुमचा इंटेस्टाईन पुरा क्लिअर होतो. म्हणजे महिन्यातनं 2दा असं करायचं. 2दा. आणि ती फास्टिंग तोडताना गरम पाण्यात थोडं मीठ टाकून 3 आणि मग नंतर थोडा दही भात खायचं, मग तुमचा दुसरा शेड्यूल. असे अजून काही सांगाल का डाएटचे प्रकार? खूप सारे आहेत. म्हणजे 4-5 जे नाम हे मी पण नाही फॉलो करत, कारण तेवढी फास्टिंग करणं मला पॉसिबलच नाही. मी वेट ट्रेनिंग करतो, काम असतं, आणि निर्जल म्हणजे ते इम्पॉसिबल. त्यासाठी तुम्हाला मग घरी बसलं पाहिजे. तुम्ही इकडे तिकडे फिरून ठीक आहे महिन्यातनं एकदा करू शकता, पण सगळ्यात बेस्ट सांगेन मी तुम्हाला, लवकर जेवायचं, रात्री 7 वाजता लास्ट जेवायचं. त्यात तुम्ही कार्बोहायड्रेट नाही ठेवायचे, फक्त प्रोटीन. त्यात तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर टोफू पनीर सॉटे करून खा, किंवा अगर नॉनव्हेज आहे तर चिकन, फिश, एग्स काही खाऊ शकता तुम्ही. 7च्या नंतर डायरेक्ट सकाळी 10 वाजता, म्हणजे 7 ते 7 12 तास आणि 3 तास 13 तास फास्टिंग. काही लोक काय करतात, डायरेक्ट 12 वाजता लंचच करतात. ते बेटर आहे, तेवढी फास्टिंग टाईम वाढतो. म्हणजे जेवढं फास्टिंग कराल तेवढं चांगलं आहे. येस, ब्रेक. पण ते मसल बिल्डिंगसाठी नाही बोलतोय मी, हे नॉर्मल माणसासाठी मी बोलतोय. अगदी नॉर्मल माणसासाठी नॉर्मल विचारतो. माणसासाठी. मी ट्राय करून बघितलं, त्यात एनर्जी राहत नाही वर्कआउटसाठी. वेट ट्रेनिंगला जी एनर्जी लागते ते मील करून आम्ही 5-6 मील वेगळे डिवाईड करून खातो. जर इंटरमिडिएट फास्टिंग करतात तर ती ताकद राहत नाही. पण तुम्हाला फिट राहायचं आहे डेली लाईफमध्ये तर हे बेस्ट आहे सगळ्यात.